प्रकरण पहिले आपण घेतो ते प्रकरण आहे तिसरं वैराग्य प्रकरण सुरुवातीला पाहिलं. अगदी सुरुवातीला जे 9 खंड आहेत, योग वशिष्ठाचे 9 खंड, तर त्या 9 खंडामधलं पहिलंच प्रकरण श्री वशिष्ठाने रामाला प्रथम सांगितलं तर वैराग्य सांगितलं, नंतर सांगितलं तर मुमुक्षुत्व सांगितलं. म्हणजे याचा अर्थ काय, उपदेश करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर त्यांनी कोणतं गोष्ट सांगितलं, वैराग्य सांगितलं आहे उपदेश करण्यापूर्वी. म्हणून कसं आहे तर प्राप्ती करणं, ज्याला आपण प्राप्ती म्हणतो, तर ती प्राप्ती माणसाला प्राप्तीत सुद्धा काही इतकी सोपी नसते. प्राप्ती करणं एकेवेळेला सोपं आहे, परंतु जे प्राप्त केलं आहे ते जतन करणं मात्र मुश्किल, नाही का. ते जतन करणं आणि हेच महत्वाचं असतं. प्राप्ती करणं एकेवेळेला सोपं आहे, परंतु जतन करणं मात्र अवघड आहे. किंवा जतन करणं, आपण पाहतो धान्याचं उत्पादन केलं, ते धान्याचं उत्पादन जतन करणं इतकं सोपं नाही, नाही का. उत्पादन करणं फार सोपं, पण जतन करणं फार अवघड आहे. तसं ज्ञानाची प्राप्ती करणं सोपं आहे, परंतु त्या ज्ञानाला जतन करणं फार महत्वाचं आहे. आणि तसाच प्रकारचा आपल्याला काय करायचं आहे, तर हा बोध आपल्याला सांभाळायचा आहे की आपलं लाखो रुपयाचं नुकसान जरी झालं, लाखाचं नुकसान जरी झालं, तरी काही नुकसान नाही. आता हेच आपला विषय पाहायचा आहे. याच्याकरता जे मनुष्यबुद्धीला कळत नाही, आपलं जर कळलं असतं तर आपण हे कशाला हे करत बसलो असतो. मनुष्यबुद्धीला जे कळत नाही ते शास्त्र सांगतं, ते संत सांगतात, मनुष्यबुद्धीला कळू शकत. आता विचार करा, आपल्याला माहित होतं का ब्रह्म आहे? पूर्वी माहित होतं का आपल्याला ब्रह्म आहे, देव आहे? माहित होतं का? आपल्याला माहितच नव्हतं. ब्रह्म आहे माहीत नव्हतं, परंतु आईच्या पोटात असताना देवाचं भजन करत होतो, देवाचं स्मरण करत होतो. आईच्या उदरामध्ये असताना इकडे शायला इकडे आईच्या उदरात असताना आपण काय करतो, देवाचं स्मरण आपण करत होतो आईच्या उदरात असताना. आणि म्हणून देवाचं स्मरण असं असतं पहा, देवाचं स्मरण आपण जर विषयाचं चिंतन जर केलं तर पाप निर्माण होतं, पाप. आणि हे खरं आहे. आणि पापाचं फळ इथं कर्माचा विषय असा आहे, आपण जे कर्म करू ते कर्म भोगावंच लागतं. असं कर्म सुटतच नाही. तो परमात्मा आहे, आपल्या हृदयामध्ये तो वास्तव्य करतो, तो परमात्मा. त्याला शिव असं म्हणतात, त्यालाच ईश्वर असं म्हणतात, तो ईश्वर. परंतु एक लक्षात घ्या, ब्रह्म वेगळं आणि ईश्वर वेगळं, बरोबर आहे ना. ब्रह्म वेगळं आणि ईश्वर वेगळं आहे, आणि जीवही वेगळा आहे तत्वतः जर पाहिलं तर, असं जर पाहिलं तर. मग तो ईश्वर किंवा तो देव आपण म्हणतो परमात्मा, तो आपल्या हृदयामध्ये अंतःकरणात वास्तव्य करतो. आणि तोच काय करतो, त्या जीवाला त्या कर्माची फळं देतो. त्याच्या कर्माची फळं तिथंच राहून तो त्याच्या कर्माची फळं देत असतो. त्यानं जर पुण्य केलं असेल तर पुण्याचं फळ त्याला सुख देतो, आणि त्यानं जर पाप केलं असेल तर पापाचं फळ त्याला दुःख देतो. आणि बाकी आपल्या सगळ्याच कर्मांची फळं असतात. आपण जे जे काही भोगतो, तो का म्हणे देवावरीनं रुसावे आणि पुसावे मनाशी काय केले, भोग तो न गळे संचिता वाचवणे, नाही का. हा संचित कर्माशिवाय भोग कधी घडत नाही. जे जे आपण भोगतो ना आयुष्यभर, ती आपल्याच कर्माची फळं आहेत. आता एक थोडासा उपदेश हा आहे, एक मुक्त होणाऱ्या करता आहे. ह्या उपदेशाने काही नाही काय व्हावं, मुक्त होऊन जावं, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हावं, ईश्वर स्वरूपाला प्राप्त व्हावं, सगळ्या दुःखातून सुटका करून घ्यावी आणि परमानंदाला प्राप्त व्हावं. परंतु ज्यांना हे शक्य झालं नाही, त्यांच्याकरता सांगतो आता, ईश्वर प्राप्ती जर करता जर आली नाही तर एक माहिती, आपल्या कर्माचं फळ तर भोगावंच लागतं. ते कोणालाही चुकत नाही, भोगलं का नाही सीतामाईनं दुःख. आणि तिथं साक्षात कोण होती, जनक राजाची एवढी मोठी कन्या, जनक राजाची, त्या जनकाची कन्या प्रभू रामचंद्र श्रीरामाची पत्नी, जनकाची कन्या श्रीरामाची पत्नी,
आणि आदी माया शक्ती दुःख भोगी. आदी माया होती ती, आदी माया होती, पण तिने सुद्धा काय केलं, दुःख भोगलं. आदी माया शक्ती दुःख भोगली. सागरी जन्मले उमाकांत शंकर, नाही का, सागरी जन्मले उमाकांत शंकर, आणि तेही दारोदार भीक मागे. हरिश्चंद्र राजा तारामती राणी, नाही का, हरिश्चंद्र राजा तारामती राणी वाहे डोंबा घरी पाणी. राजा होता हरिश्चंद्र राजा, तारामती राणी वाहे डोंबा घरी पाणी. मग तुका म्हणे जाण कर्म बळीवंत, लिहिले संचित दावा कोली. मग कर्म बळीवंत आहे म्हणून आपण काय आता लक्षात घ्यायचं, काय त्याच्यावरून काय बोल घ्यायचं, की हे कर्म कोणाकोणाला चुकलं नाही. जनक राजाचं किंवा प्रभू रामचंद्र सुद्धा सांगतात पहा, प्रभू रामचंद्राचं म्हणतात मग काय तर माय कैके इना दोषी. सगळे लोक म्हणायला लागले की साक्षात श्रीरामचंद्र वनवासाला जायची पाळी आली, काय दुःखात प्रसंगी. मग तेव्हा तर श्रीराम म्हणतात पहा, काय म्हणतात की माय कैके इना दोषी नव्हे दोषितात, नाही का, माय कैके इना दोषी, आई कैकेचा दोष नाही, नव्हे दोषितात. राज्य त्याग कारण यात्रा सर्व कर्म जात. राज्य त्याग म्हणजे हा त्यांच्या वाटेला भोग चालून आले वाईट, रामाच्या प्रत्यक्ष प्रभूंच्या. राज्याचा त्याग करावा लागला, सिंहासन त्याग करावं लागलं, राजा ऐश्वरी त्याग करावं लागलं, आणि राणावनातून हिंडावं लागलं, आणि रानात गुजराण करावे लागले. मग राज्य त्याग कानन यात्रा म्हणजे वनातलं वास्तव्य. राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. हा कशाचा परिणाम आहे, हा कर्माचा परिणाम आहे. राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालल असे माझ्या पूर्वसंचिताचा. का म्हणतात, काय खेळ चालल असे माझ्या पूर्वसंचिताचा, दैवजात दुःखे व्रता दोष ना कुणाचा. नाही का, भरताला सांगताय सगळं, नाही का, हे भरताची गाठ पडली, म्हणतात हे भरता तू शोक करू नकोस, याचं कारण तो कोणाचाही दोष नाही, हे माझ्या सगळ्या कर्माचे खेळ आहे. कसं, माय कैकेयी न दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कारण यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालल असे माझ्या पूर्वसंचिताचा, आणि पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माणूस कसा इथं ज्या जगामध्ये पराधीन आहे. एक काय म्हटलेलं आहे तर, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. दोन ओंडके असतात लाख समुद्रात योगायोगाने भेटतात. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. तडीत तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, दैवजात दुःख व्रता दोषणा कुणाचा. दोन ओंडके नाही का, तसे हे सुद्धा 5-50 ओंडके एकत्र आले ह्या जगरूपी विश्व समुद्रामध्ये. हे जगरूपी ओंडके एकत्र आले, आणि ते एकत्र ओंडके कधीपर्यंत असतात, काही काळ असतात. एक लाट आली का एक कोणत्या दिशेला एक कोणत्या दिशेला. तसं आता आपण पूर्वी कुठं होतो काय होतं माहित नाही, आता आपली गाठ पडली, आता पुन्हा ध्येय कोण कुठं जाईल कोण कुठं जाईल सांगता येत. मनात वाचिरे पूर्व संचित केले, मनात वाचिरे पूर्व, त्या मनानं संचित केले, आणि त्यासारखे भोगणे प्राप्त आले. आता हे कशाला सांगितलं एवढं लक्षात काय घ्यायचं, मुक्त झालो तर आनंदाची गोष्टी व्हायचंच. जो म्हणतो मला मुक्त होणं म्हणजे काय, मुक्त म्हणजे ब्रह्मस्वरूपाला देवच होऊन जाणं. तो करा मला नाही म्हणत का, देव पाव्यासी गेलो तिथे देवाची होऊन ठेवलो. इथं असं आहे, देवाचा शोध जो अगदी तत्परतेने देवाचा शोध करतो. आता आपलं काय तेच चाललेलं आहे, देवाचा शोध, देवप्राप्ती. मग देवाचा शोध करता करता जो देवाचा शोध करतो तो काय होऊन जातो, देवच होऊन जातो. आनंद यात्रेमध्ये एक कथा आलेली, एक विषय आलेला. तर एक असा सज्जन होता, तरुण होता, तरुण मुलगा होता, लहान म्हणजे असं, तो काय त्याला समज आलेली होती नुकतीच. तर असे जगातले छक्के पंजे, तर गरीब परिस्थिती होती. मग आता पोट भरायचा प्रश्न आला, त्याला काय असे छक्के पंजे करून काय पोट भरावं वाटलं नाही.
लोकांना रोबाडून कच्छक्य पिल्य करून काहीतरी नाटकं करून पोट भरायचं, ही वृत्ती त्याची नव्हती, बुद्धी त्याची नव्हती. परंतु पोट कसं भरायचं, तो सज्जन होता. म्हणून सहज त्याच्या कुठेतरी वाचण्यात ऐकण्यात आलं का परीस जर माणूस आहे मला तर तो परीस का करतो, लोखंडाचं सोनं करतो. मग हा परीस आपल्या पुढे मिळायचा. त्याने विचार केला की प्रयत्न केलं म्हणजे मिळतं, शोध घेतला म्हणजे मिळतं. ईश्वर काय करतो, आपल्या यातनाचं फळ हा देतो, पुरेपूर मोजून वापरून फळ देतो. बरं का, ईश्वराच्या घरी न्याय आहे. भगवान के घर देर आहे, ते घर अंधेर नाही. देर म्हणजे ठराविक वेळ. तो ईश्वर काय करतो, आपल्या कर्माचं फळ तसं आपल्या प्रयत्नाचं फळही तो ईश्वर देतोच. तुम्ही जर अहोरात्र चिंतन करत असाल, नामस्मरण करत असाल, ध्यास घेतला असेल, त्याचे फळ ईश्वर देतो. जर तुम्ही सत्य श्रद्धा जर अंतःकरणात बाळगली असेल, भाव जर शुद्ध असेल, तर ईश्वर त्याचंही फळ देतो. म्हणून त्याला असं वाटलं की आपण काय करतो, परिसराचा शोध घेऊ आणि केलं म्हणजे होतं, नाही का, केलं म्हणजे होतं. त्यानं ठरवलं काही करून आपण काय करायचं, शोध घ्यायचा. आणि म्हणून त्याने याजवळ एक आपली छोटीशी बॅग घेतली. त्या बॅगमध्ये 2-4 तरी लोखंडाचे तुकडे घेतले. परीस सापडला तर नको का, तुला माहिती आहे का ताई, परीस माहिती आहे का, ती एक असते दगडासारखी वस्तू असते, दगडच असतं एवढासा किंवा कसा दगडच, पण त्या लोखंडाला स्पर्श झाला की ते लोखंड सोनं होतं. त्याला परीस म्हणतात, नाही का. नुसता स्पर्श जरी झाला लोखंडाचा आणि त्या परिसाचा स्पर्श झाला की त्या लोखंडाचं सोनं होतं तत्काळ, तत्क्षणी. तर तेव्हा त्याने काय केलं, असं लोखंडाची त्या ती बॅग घेतली, लोखंडाची 2-4 टाकली, चालला आता रस्त्याने. आणि गळ्यामध्ये एक लोखंडाची साखळी अडकवली आणि काय करायचा, दगड घ्यायचा, लोखंडाला लावायचा, आपल्या साखळीला लावायचं. त्याचा तो धंदाच हो. असं रस्त्यानं चालता चालता काय करायचं, असा थोडासा वेगळा दगड दिसला का तो दगड घ्यायचा आणि साखळीला लावायचा, दगड घ्यायचा आणि साखळीला लावायचा. सुरू झालं का पाहायचा, सुरू झालं का पाहायचा. ती साखळी त्याने गळ्यातच अडकवली, पुढे हातात बाळगतं. ह्या त्याचा धंदा उद्योगच बनला नाही. आणि जवळजवळ आता पुढं पुढं त्याचं ती क्रिया इतकी यांत्रिक बनली, इतकी त्याला सवय झाली. दगड घ्यायचा तिथं लावायचा, दगड घ्यायचा तिथं लावायचा, असा फिरला. आणि बराच काळ लोटला. आणि एक दिवस त्याने पाहिलं की आपण एका नवीन गावात आलो आहोत, नाही का, एका नवीन गावात आलो आहोत असं त्यांनी पाहिलं. आता त्याचं वय पण बरंच झालं होतं, दाढी पण बरीच वाढली होती, दाढी बरीच वाढली होती, वय पण त्याचं बरंच झालं होतं. जवळजवळ 25 वर्षाचा काळ लोटला होता. आणि तो त्या गावामध्ये जवळ आला. सगळे लोक त्याच्याकडे पाहत होते, सगळेच लोक. पण त्याचंच गाव होतं, पण तो कोणाला ओळखत नव्हता आणि त्यांनी कोणाला ओळखलं नाही. पण त्याच्या लक्षात आलं की सगळेच लोक आपल्याकडे आश्चर्याने पाहत आहेत, आश्चर्याने पाहत आहेत, सगळेच लोक आपल्याकडे आश्चर्याने पाहत आहेत. आश्चर्याने का पाहत आहे म्हणजे असं लक्ष गेलं तर ती साखळी सोन्याची झाली. ती साखळी काय झाली होती, सोन्याची झाली होती. आणि म्हणून सोन्याची झाली, मटकन खाली बसला, दरदरून घाम फुटला, अंगावर रोमांच उभे राहिले, डोळे गरगरायला लागले. काय झालं, काय झालं, परीस सापडला होता. काय झालं होतं, परीस सापडला होता, पण त्याला तो कळला नाही. त्या यांत्रिक मिळाला, त्यानं टच केलं, फेकून दिला. कधी मिळाला होता तपासून, नाही का, परीस मिळाला होता. ज्या परिसाकरता त्यानं आयुष्य घालवलं, कष्ट रात्रंदिवस कष्ट केले, परंतु जागरूक नसल्या, जागरूक न राहिल्यामुळं हातातला परीस नाही का टाकून गेला. आता परीस आहे, खात्री पटली. आता पुन्हा त्याचा शोध घ्यावा म्हणजे पहिल्यापासून बी नाही. म्हणजे असंच आहे बरं का, आपलंही असंच आहे, आपलंही असंच आहे. आपल्या आयुष्यामध्ये असा ज्ञानरूपी परीस आपल्याला भेटतो, बोधरूपी परीस आपल्याला भेटतो, नाही का. तो परीस आपल्याला भेटतो, परंतु आपण त्याचा काय करायला पाहिजे, शोध करायला पाहिजे. त्यानं शोध. पण आता त्याचं काय चुकलं,
तर त्याला त्याचा जतन करून म्हणजे स्मरण करता नाही आलं, त्याचं जाणीव झाली नाही, जागरूक राहिला नाही, जागरूक राहिला नाही. तसंच आपलं म्हणून परमार्थ हा सतत देवाचं चिंतन म्हणजे विचार आहे, ते सुद्धा कसं करायचं, जागरूकतेने करायचं. म्हणून मी सांगितलं बघा, सांगितलं मला तर पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. जगामध्ये सगळ्यात उत्तम जर तुम्हाला काय असेल, कोणी जर विचारलं सगळ्यात उत्तम जर काय असेल, ते म्हणजे सगळ्यात उत्तम जगात चांगलं काही नाही. तुम्हाला सांगतो वैराग्यासारखं चांगलं काहीच नाही. त्या वैराग्यानंच काय होतं, ईश्वराची प्राप्ती होती, ज्ञानाची प्राप्ती होती, भक्ती भेटते आणि सुख मिळतं, अखंड सुख मिळतं, ते जीव शांत होतो वैराग्यानं. म्हणून वैराग्य इतके जगामध्ये चांगलं नाही, परंतु वैराग्य अभ्यासानं विचारानं प्राप्त होतं. आणि आणखी कशानं प्राप्त होतं तुम्हाला सांगू का, जग मिथ्या आहे कळलं, अनित्य मिथ्या आहे कळलं का ते वैराग्य हमखास प्राप्त होतं. अनित्य आहे जग, अनित्य आहे असं कळलं का वैराग्याची प्राप्ती होती. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, मी उदाहरण मागे एकदा सांगितलं होतं, उदाहरण सांगितलं होतं की मुलीचं लग्न, एक मुलीला स्थळ चालून आलं, एका मुलीला अति श्रीमंत स्थळ होतं, अति ऐश्वर्य, नामांकित, जिल्ह्यातलं नामांकित स्थळ चालून आलं. आणि त्या मुलीची तर फार गरिबी होती, फार गरिबी होती मुलीची, परंतु त्यांना ती मुलगी पसंत झाली. आणि स्थळ तर चालून आलं त्याने, पहिलं बापरे किती चांगलं स्थळ चालून आलं. आणि मग त्यांनी ठरवलं, म्हटलं आता काय करायचं, लग्न फिक्स करायचं. मुलीचा मामा आला, थांबा म्हटलं पत्रिका आधी पहा. मुलीचा मामा काय म्हटला, आधी म्हणले काय सांगता तुम्ही, म्हटले कोणीच ऐकायला तयार नाही, कोणीच ऐकायला तयार नाही. एवढं चांगलं असतं, एवढा चांगला मुलगा, एवढा बुद्धिमान मुलगा, एवढं श्रीमंत, एवढं नामांकित, असं तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये कोणतं नाही. आणि ते दौडायचं आपण. मुलीचा म्हणला थांबा तुम्ही पहा पत्रिका, लग्न जमवा, सगळं करा, पण पत्रिका पाहायला काय हरकत आहे. कोणी ऐकायच्या स्थितीतच नव्हतं, कारण सगळे बेभान झाली होती, उतावळी झाली होती, चांगलं स्थळ आलं होतं चालू. मग आता शेवटी म्हटले पत्रिका पाहूच आपण. मामाने काय केलं, दोन जणांना घेतलं, म्हटलं आपण पत्रिका ब्राह्मणाकडे जाऊन पत्रिका पाहू. पत्रिका पाहिली तर त्या मुलाचा लग्नानंतर 6 महिन्यामध्ये मृत्यू होता, नाही का. मग आता मामा तर दचकला. आता हे त्यांना पटणार कसं, सांगायचं कसं. आता ते इतके घोड्यावर बसलेत, उताविळेत, यांना हे पटायचं नाही. बरोबरीनं सांगून पाहिलं. मग आता तुम्ही विचार करा की आता तिथं मुलगी कोणीच ऐकायला तयार नव्हतं, कोणीच ऐकायला तयार नव्हतं. शेवटी मामानं युक्ती केली, त्या पूरला बाजूला बोलवून घेतलं. बाई असं असं आहे, तुझं म्हणणं काय, तुझं म्हणणं काय. म्हणले मी असं असं आहे, 1 नाही 2 नाही 4 ब्राह्मणांकडे मी चौकशी केली, 4ही ब्राह्मणांनी हेच सांगितलं. आता तुझं मत काय. म्हटले मामा मग तुम्ही म्हणता तेच खरे, नाही का. आई बापाचं काय म्हणले ते जरी उतावळी म्हटली, त्यांचं काय ऐकतं म्हटलं. म्हटलं आता मग असं कर, तूच ठरव. मग ती म्हटली स्पष्ट आहे, मला त्या मुलाशी लग्न करायचं नाही. कोणता गरीबातला गरीब जरी असला तरी मला चालन, पण त्या मुलाशी मला लग्न करायचं नाही. पाहिलं का. आता तुमच्या दृष्टांतरून आपण सिद्धांताकडे या. किती श्रीमंती असली, किती ऐश्वर्य असलं, किती सुखाचे भोग असले तरी परंतु कसे आहेत, अनित्य आहेत. काय आहे, अनित्य आहेत. ना ठरलं का नाही तिने काय केलं, ना करलं. म्हणून तैशी संसार या समजता जाणीजे अनित्यता, वैराग्य दौडिता पाठी लागे. तुम्ही जर जीवाचा विचार, देहाचा विचार केला, जीवाचा विचार केला, ब्रह्मतत्वाचा विचार केला तर सुख हा दुःख भोगणारा देह हा 150 वर्षापुरता आहे. देह किती आहे, 150 वर्षापुरता आहे. त्यानंतर सुखाचा आणि दुःखाचा भोग घेणारा जीव, त्याला मात्र आयुष्याला मर्यादा नाही. आणि ब्रह्म तर सुखरूप आहे. आणि तुमचा तर तिघांशी संबंध आहे. तुम्ही देहही आहात, जीवही आहात आणि ब्रह्मही आहात. यातलं तुम्हाला काय निवडायचं बोला.
ना यातलं काय निवडायचं? या ध्येयापुरताच भोगांचा विचार जर केला तर जीवाला परम दुःख भोगावं लागेल. बरोबर आहे का नाही? आणि जीवाचा विचार जर केला तरी सुद्धा प्रश्न सुटू शकतो. जीवाच्या कल्याणाचा विचार केला का ब्रह्मतत्वाकडे वाटचाल सुरू होते, नाही का? आणि म्हणून शहाणा मनुष्य, मी तुला नेहमी सांगतो, अतिबुद्धिमान माणसं, कदाचित तो मनुष्य जगात मूर्ख असेल, त्याला कोणी विचारणार नाही, त्याला कोणी बावळट समजते, साधं समजते. परंतु अतिबुद्धिमान मनुष्य काय करतो? अतिबुद्धिमान मनुष्य काय करतो? आत्मतत्वाचाच वाटचाल करतो. कारण तो म्हणतो पुढचं 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 100 वर्ष नाही, 1000 वर्ष नाही, लाख वर्ष नाही, कोट्यावधी वर्ष ह्या जीवाला पुढे सुख दुःखाचे फटके खायचे आहेत. दुःख, भयंकर दुःख. आणि तुम्हाला सांगतो, सुख पाहता जवा पाळी दुःख परत, भयंकर दुःख या जीवाला भोगायचंय पुढच्या काही काळामध्ये. प्रचंड मनुष्य देहामध्ये उत्तम सुख असतात, सुख आणि सुख भरपूर असते, दुःख नॉमिनल असते मनुष्य देहामध्ये. मनुष्य देह कसा असतो? दुःख नाममात्र असतं, आपलं सुख हे नाममात्र असतं आणि दुःखच फार असतं. आणि पशु पक्ष्यांच्या देहामध्ये सुख हे पार म्हणजे कसं असतं, वाऱ्याच्या झुळकीसारखं सुद्धा नाही. मनुष्य देहामध्ये सुख मिळते जे 1% सुख पशु पक्ष्यांच्या आयुष्यामध्ये नसतं. तिथं केवळ दुःख नाही. मनुष्याच्या याच्यामध्ये सुद्धा म्हणजे त्या मानानं पण आपल्याला काय झालेलं आहे, एवढं दुःख गेलं की पुढचं काहीतरी थोडंसं सुख. तुला तो मुळाचा दृष्टांत माहिती ना, मुळाचा दृष्टांत, त्याला आपण सुख म्हणून राहिलो आहोत. परंतु शहाणी माणसं काय करतात? येणाऱ्या दुःखाचा विचार करतात, समग्र विचार करतात. ते एवढा तात्पुरता विचार करत नाही, तात्पुरता विचार करत नाही, दीर्घ काळाचा विचार करतात, शाश्वत तत्वाचा ते विचार करतात, शाश्वत गोष्टीचा. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, तर शहाणी माणसं काय करतात, तर पशु पक्षी जे दुःख भोगतात ना, भयंकर दुःख, जोपर्यंत तुम्हाला आता मनुष्य दे तो पण मजा आहे, म्हणजे राहायला बांगला आहे, रोज चहा वाटत, चहा कॉफी घ्यायला आहे, चांगले वस्त्र अलंकार घालायला आहेत, नाही का? इथं आपण काय करतो, सत्रीन टाकल्याशिवाय बसत नाही. परंतु पुढं कोणती सत्रीने आणता? कुठेही बसावं लागेल, कुठेही पसरावं लागेल, नाही, कुठेही पसरावं लागून, कुठेही बसावं लागून, पाणी सुद्धा प्यायला मिळायचं नाही. पशु पक्ष्याचं जीवन प्राप्त होईल पुढचं. ते मनुष्य जन्म ही शेवटची पाळी आहे, पुन्हा मनुष्य जन्म नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकल्यावर मग फेरा पडे. हा फेरा कोट्यावधी वर्षाचा आहे, याचं स्मरण माणसाने नेहमी ठेवावं. आणि स्मरण करून विचार काय करायचा, तर या दुःखातून मला कसं दुःखातून बाहेर पडता येतं, सुखाला, शाश्वत सुखाला प्राप्त होता येतं. आणि तो उपाय म्हणजे आत्मतत्वाचा विचार, एवढ्या एका विचारात. आणि तो विचार असा आहे, वाघिणीचं दूध आहे, पण मी सांगतो, आत्मतत्वाचा विचार वाघिणीचं दूध आहे, हे पचत नाही. साधी माणसा खिचडी पचवता येईल का? हे ज्ञान म्हणजे वाघिणीचं दूध आहे, आत्मज्ञान, साक्षात वाघिणीचं दूध आहे, ते पचवायचे. मग परंतु जो वाघिणीचं दूध पितो तो काय करतो? काय करतो? होय, नाही का? तू बकरीसारखं ब्या ब्या करत नाही, वाघासारखे डरकाळी फोडतो, नाही का? वाघिणीचे दूध प्याला तुम्ही सदैव चोखडे, भ्रांत तुम्हा का पडे, नाही का? तुम्ही चोखडे म्हणजे शुद्ध आनंद, तुम्ही सदैव चोखडे, भ्रांत तुम्हा का पडे. कसली भ्रांती डोक्यामध्ये घेऊन बसलात? ही भ्रांतीच आपल्याला घालवायची, ही भ्रांती आता भरायची. म्हणजे तात्पर्य काय आहे, दृश्य हे खरे आहे, हे उत्पन्न झालेले आहे. म्हणजे लोकांचा समज सांगतात बरं का, दृश्य हे खरे आहे. आता दृश्य म्हणजे काय? आपला प्रपंच दृश्याचे, आपला नवरा, आपली पोरं, आपलं घरदार, आपला हमा, आपले वस्त्र अलंकार, पैसा अडका, आपण खातो पितो जे करतो, हे सगळं दृश्याचे ना, बरोबर आहे का नाही? आता आपण त्या डिश मध्ये घेतो, कधी भेळ असते, कधी वडे असतात, कधी काय, आज काय काय माहिती आता वडे. मग आता हे खरे आहेत का वडे? डिश मधले वडे खरे समजायचे का? खरे नाहीत मध्ये ना टाकू, कशाला खातो?
नाही का? तरी परंतु ते खरे नाहीत. दृश्य हे खरे नाही, याला ज्ञान म्हणतात. आणि ते पचवणं याला अनुभूती म्हणतात. आणि तीच आत्मस्थिती किंवा ब्रह्मस्थिती. आणि तो देव, तेव्हा तो देव झाला. कळलं का? हा अभ्यास करायचा रात्रंदिवस. याच्याकरता वैराग्याची गरज आहे. हे पचवण्याकरता वैराग्याची गरज. बुद्धी स्थिर होण्याकरता विवेकाची गरज आहे, नाही का? बुद्धी स्थिर, सगळ्या विषयावरून चित्तवृत्ती मागे खेचण्याकरता वैराग्याची गरज आहे. क्रोधवृत्ती जाऊ नये. मग दृश्य खरे आहे, ती उत्पन्न झालेले आहे. ज्ञानाने त्याचा मागवून नाश होतो. माया जी आहे तर ही माया आणि ब्रह्म परमात्मा, परमात्म्याच्या शक्ती ज्या असतात, जसं नवऱ्याची पती पत्नी किंवा पुरुष आणि प्रकृती, नवरा बायको. पुरुष आणि प्रकृती म्हणजेच नवरा बायको. अमृतानुभवाचं पहिलं प्रकरण सांगते नवरा बायको कशी असावीत, बायको कशी असावी, संसार कसा असावा, बायकोनं कसं राहावं, संसार बायकोनं कसा संसार करावा, हे अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणात सांगितलं. अमृतानुभवाचं पहिलं प्रकरण सांगतं. आणि तोच अमृतानुभवाच्या पहिला अतिशय सुंदर. मला तर असं वाटतं ना, आयुष्य कमी सुख, आताही सुख आणि पुढेही सुख, हा परमार्थ. आणि आताही दुःख, पुढे तर मरणाचं दुःख, याला पाहिजे संसार. किती एका साध्या सुटसुटीत आहे का हो? संसार म्हणजे का, परमार्थ म्हणजे का? सुटसुटीत शास्त्र नको, ज्ञानेश्वर नको, भागवत नको, पण सत्य आहे, याला कोणीच खोडू शकत, खुडी हा बाकी सत्य आहे. मग कळलं का शाहीला परमार्थ म्हणजे काय? आताही सुख आणि पुढेही सुख, सुख सुख, आताही सुख, पुढेही सुख, सुख सुख, याला परमार्थ म्हणतात. आताही दुःख आणि पुढेही मरणाचं दुःख, दुःखच दुःख, याला काय म्हणायचं? संसार. मग परमार्थाचं आणि संसाराचं सत्य स्वरूप जर माणसाला जर कळलं तर माणूस परमार्थ क्षणभर सोडणार नाही. आणि संसारातून त्याला असं वाटतं कधी एकदा बाहेर पडून, यालाच अनुताप म्हणतात. काय म्हणायचं याला? अनुताप. मग अनुतापाविन भाव कैसा राही, अनुभवी पाहे शोधून या. अनुभवी पाहे शोधून या. घडोघडी काळ वाट याची पाही. तुला माहितीये का? तू काळ टपलेला आहे, तू मोजून राहिलाय, घटका जाती, पळी जाती, तास वाजे धनाना, किती अजून याचं आयुष्य उरले, याला फास्ट टाकायला. क्षणभंगूर नाही भरवसा, आपण समजून चुकतोय, मला अजून लई जगायचं. तुमची इच्छा आहे, कोणाला मरावं असं वाटते? कोणाला मरावं असं वाटतं का? एखाद्या विचारा, तुम्ही मेले तरी चालेल का? विचारा, सहज विचारायला काय हरकत नाही. विचारा, पाहुणे तुमच्या घरून येतात, एखाद्या पाहुणे विचार, का पाहुणे, हाक मारून बोलून घ्यायचं.